नंदिताच्या देहावर आता थोडीशी उभारी येऊ लागली होती. तसा मी तिला लहानपणापासून बघत आलो होतो. माझ्या मित्राची या मुलीला मी माझ्या अंगाखांद्यावर खेळवले होते. कित्येकदा तर तिने माझ्या अंगावर सू केली होती. तिच्या 5व्या वाढदिवसाला मी भेट दिलेली बार्बी डॉल तिला फार आवडली होती. तेव्हापासून तिला माझा लाळा लागला होता. पुढे शाळेत गेल्यानंतर नंदिता तिच्या गणिताच्या डिफिकल्टी घेऊन माझ्याकडे यायची. आमचे घर जवळच होते. लहान गाव होते. माझी नोकरी जिल्ह्याच्या ठिकाणी होती. शिक्षण खात्यात मी प्रमोशन घेत आता ऑफिसर झालो होतो. दररोज मी आमच्या त्या लहान गावातून जिल्ह्याच्या ठिकाणी बसने जायचो आणि सायंकाळी परत यायचो. इथे आमचे वडिलोपार्जित घर असल्यामुळे माझे बिराड मी इथंच ठेवलं होतं. अशा या गावात चांगले शिक्षक आणि शिकवण्याची सोय नव्हती. त्यामुळे मी थकून घरी असलो तरी कंटाळा न करता नंदिताचे गणित सोडवायला तिला मदत करत असे. पण आपले घोपरे गाल फुगवून मोठ्या डोळ्यांनी माझ्या हुशारीचे कौतुक करत ती आपली डिफिकल्टी सोडवूनच घ्यायची. नंतर ती 12वीला गेली आणि आमच्याकडे तिचे येणे थोडं कमी झालं होतं. गावच्या शाळेत एक तरुण शिक्षक नुकतेच बदलून आले होते. त्यांची शिकवणी नंदिताने लावलेली होती. त्यामुळे आमच्या रोजच्या भेटी कमी झाल्या होत्या. तरी सुट्टीच्या दिवशी तिचा मुक्काम आमच्याकडे असायचा. शाळेतल्या गमतीजमती तिला सांगताना तिला मोठा हुरूप यायचा. मी पण रस घेऊन तिच्या गप्पा ऐकायचो. तिच्या छातीवर येत असलेल्या उभारीकडे माझं लक्ष गेलं असलं तरी तिच्या मनात माझ्या मनात तिच्याबद्दल काहीतरी वाईट विचार आले नाहीत. प्रमोशन मिळून माझी जबाबदारी वाढल्यामुळे मला कधी कधी ऑफिसमध्ये उशीर व्हायचा. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी एक खोली भाड्याने घेतली होती. रात्री जास्त उशीर झाला तर तिथे मी झोपायचो, कारण शेवटची बस ठरलेली असायची. ती 8 वाजता सुटली की सकाळपर्यंत दुसरी बस नसायची. त्यामुळे नंदिता तिच्या शिकवणीची जबाबदारी माझ्या आता नसल्याने एक प्रकारे बरंच झालं होतं. 12वीचा निकाल लागला आणि नंदिता फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. कॉलेज आमच्या गावी नव्हते, पण जिल्ह्याच्या ठिकाणी चांगली महाविद्यालय होती. तसे काही फार अंतर नव्हते. बसने 1 तास लागायचा. मी शिक्षण खात्यात असल्यामुळे नंदिताला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली होती. मी फॉर्म आणला तर तिने भरून दिला माझ्याजवळ. मी ते चांगला एक फॉर्म कॉलेजमध्ये पोचवला. माझ्या शब्दाला वजन असल्यामुळे नंदिताला ॲडमिशन मिळणार काही शंका नव्हती. तरी पण रिवाजाप्रमाणे तिला प्रत्यक्ष ॲडमिशन घ्यायला स्वतः जाणं आवश्यक होतं. ठरलेल्या दिवशी नंदिता माझ्यासोबत जिल्ह्याच्या ठिकाणी जायला निघाली. बसमध्ये गर्दी असली तरी कंडक्टर नेहमीच्या ओळखीचा असल्यामुळे त्याने आम्हा दोघांना जागा करून दिली. तिला खिडकीजवळ बसवून मी बाजूला बसलो. नंदिताच्या नरम मांड्या माझ्या मांडीला स्पर्श करू लागल्या होत्या, पण तिला त्याचे काही वाटत नव्हते. नाहीतर मी तिचा आवडता काका होतो. मला पण त्यात काहीच वावगं वाटलं नाही. तिला बसच्या प्रवासात झोप आली तशी ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपू लागली. तिच्या केसांमधून काहीसा मादक सुगंध येत होता. तिच्या शरीराचा भार माझ्या अंगावर टाकून ती बिनधास्त झोपली होती. तिच्या उबदार स्पर्शाने मला थोडंसं वेगळं वाटायला लागलं होतं, पण लहानपणापासून तिला बघत आलं असल्यामुळे अजूनही माझ्या मनात तसले काही विचार नव्हते आले. तिला आधार देण्यासाठी मी माझा हात नंदिताच्या खांद्यावर ठेवला. तिला घट्ट धरून ठेवलं, पण त्यावेळी माझं लक्ष खाली गेलं आणि मी दचकलो. माझ्या छातीवर डोकं ठेवून झोपलेल्या नंदिताच्या ब्लाऊजच्या गळ्यातून मला तिची कबुतरं स्पष्ट दिसू लागली होती. तिचे कबूतर वयाच्या मानाने चांगलेच भरदार होते. त्याकडे आपण बघू नये असं मला कळत होतं, तरी माझी नजर सारखी सारखी तिकडे जात होती. गोरेपान भरगच्च पाहून माझी स्थिती बिघडली होती. शेवटी मी नंदिताचा काका आहे आणि मला औचित हे दिसलं. मी त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असा विचार प्रयत्नपूर्वक करून मी मान वळवली आणि खिडकीतून बाहेर पाहू लागलो. मला ही अवघडलेली स्थिती फार काळ टिकली नाही. थोड्या वेळात जिल्ह्याचं ठिकाण आलं आणि मी नंदिताला हलवून जागे केलं. आपापल्या बॅगा घेऊन आम्ही दोघंही बसमधून खाली उतरलो. रिक्षा करून कॉलेजला पोचलो. तिच्या ॲडमिशनचे सोपस्कर करून होईपर्यंत दुपारचा 1 वाजला होता. जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन नंदिताला मी डोसा खाऊ घातला. तिने हट्टाने आईस्क्रीम मागून खाल्ले. माझ्याजवळ तिचे सर्व हट्ट चालतात हे तिला ठाऊक होतं. मी आज नंदिताच्या ॲडमिशनच्या कामासाठी अर्धा दिवस सुट्टी घेतली होती, पण मला आता ऑफिसमध्ये जाणं भाग होतं. 2 दिवसांनी शिक्षण मंत्र्याचा दौरा होता. सगळे रेकॉर्ड अप टू डेट करायचे होते. मी नंदिताला म्हटलं की तिने बसने आता गावाकडे जावं. त्यावर ती हट्ट करून बसली की माझ्यासोबत संध्याकाळीच परत जाईल. तिला एकटीला प्रवास करायची भीती वाटत होती. मी तिला म्हटलो, अगं नंदिता, तुला रोज कॉलेजला जायला यायला आता तुला प्रश्नच पडणार आहे आणि तुला सवयही करून घेतली पाहिजे.
यावर तिने तिचे गोबरे गाल फुगवून म्हणाली, नाही काका, कॉलेज सुरू झाल्यानंतर मी येईन आणि एकटी जाईन, पण आज तुमच्यासोबतच परत जाईन. मी तुमच्या ऑफिसमध्ये बसन. हवं तर तुम्ही तुमचं काम करा, नंतर आपण दोघे सोबतच गावाकडे जाऊया. तिच्या हट्टापुढे मी नमते घेतले, पण तिला ऑफिसमध्ये न्यायचा मला काहीच पटले नाही. तिथले वाह्यात लोक माझ्या निरागस नंदिताला बघून काय विचार करतील ते मला माहीत होतं. त्यातून तिची अशी ही पुढं आलेली छाती. ऑफिसमधील घाणेरड्या नजरांपासून तिला दूर ठेवायचा असा मी विचार केला. तिला माझ्या भाड्याने घेतलेल्या खोलीत घेऊन गेलो. तिला म्हणालो, तू थांब, येते. रेडिओ आहे तिथे एक. मी 5:30 वाजता ऑफिस सुटल्यानंतर येतो, मग आपण गावाकडे जाऊ. ती ठीक आहे असं म्हणून रेडिओच्या बटणं फिरवायला लागली. दारातून लावून घे आणि मी आल्याशिवाय उघडू नको असं तिला मी बजावून सांगितलं आणि ऑफिसला निघून गेलो. ऑफिसात पोचलो. तिथले वातावरण पाहून मी चक्रावून गेलो होतो. प्रचंड धावपळ करताना सर्वजणांना पाहून मी माझ्या एका सहकार्याला विचारले की काय सुरू आहे. तर तो म्हणाला, साहेब, मिनिस्टरचा दौरा 2 दिवसांनी होणार होता, तो उद्याच होणार आहे. आत्ताच तारीख बदलण्याची बातमी मिळाली आहे. कलेक्टर साहेब तुम्हाला शोधत होते मागापासून. जा भेटा त्यांना आधी. मी कलेक्टरला भेटून दौरा केव्हा होणार आहे, तयारी कशी करायची ते बोललो. परत येऊन ऑफिसमध्ये सर्वांना कामाला लावले. सगळे रेकॉर्ड नीट करता करता बाहेर अंधार कधी झाला ते कळलंच नाही. समोर ठेवलेला चहाचा कप घेताना मनगटावरील घड्याळाकडे लक्ष गेलं आणि मी दचकलो. 7 वाजायला आले होते. खोलीवर नंदिता एकटीच होती. ती माझी वाट बघत असणार ह्या विचाराने मला घाम फुटला. आता मी कसल्या संकटात सापडलोय ते कलेक्टरला कसे सांगणार. होय साहेब म्हणून मी फोन ठेवला. भराभर टेबल आवरला. खोलीवर पोचलो. नंदिता जाम चिडली होती. माझ्या डोक्यावरचे केस उपटायचे तेवढे तिने बाकी ठेवले होते. आणखी 1-2 वर्ष लहान असती तर तेही केलं असतं. शेवटी तिला कसंबसं शांत केलं. तिला घेऊन बूथवर गेलो. तिच्या घरी फोन करून सांगणं भाग होतं, पण तिचे वडील म्हणाले, आता रात्रीचं तिला एकटीला अजिबात पाठवू नको, तिथेच झोपू द्या आणि सकाळच्या बसमध्ये बसवून द्या. मी ठीक आहे म्हणून फोन खाली ठेवला. जवळच्या हॉटेलात नेऊन नंदिताला खाऊ घातले. मला भूक नव्हती तरी नंदिताच्या आग्रहावरून जेवलो. आम्ही दोघेही खोलीत परत आलो. नंदिताचा मूड चांगला झाला होता. प्रथमच ती घराबाहेर रात्र घालवणार होती. तिला त्यात एक प्रकारचं थ्रिल वाटत होतं. ती माझ्याशी लाडे बोलत मागाशी चिडल्याबद्दल माफी मागत होती, पण मला दुसरी चिंता सतावत होती. माझ्या त्या खोलीमध्ये फर्निचर असे काहीच नव्हते. आठवड्यातून एखाद दिवशी मी फक्त तिथे राहावं लागत असायचं. त्यामुळे त्या लहानशा खोलीत फक्त एक गादी आणि उशी ठेवली होती. रात्री कंटाळा आला तर गाणी ऐकायला म्हणून रेडिओ सोडला होता, तर त्या खोलीत दुसरं काहीच नव्हतं. म्हणजे आम्हा दोघांना त्या एका छोट्या गादीवर झोपावं लागणार होतं. झोप आता म्हटल्यावर तिचं लक्ष त्या खोलीत असलेल्या एकुलत्या एक गादीवर गेलं. थोडी लाजून नंदिता म्हणाली, अय्या काका, इथे इथे तर एकच गादी आहे. आपण दोघे मावू का या गादीवर. मी म्हणालो, आपण दोघे एकाच गादीवर झोपणार नाही आहोत. तू झोप गादीवर, मी ही चादर खाली टाकतो आणि बाजूला झोपतो. हे ऐकून नंदिताचा चेहरा पडला. रडवेली होऊन ती म्हणाली, काका, माझ्या हट्टामुळे तुम्हाला किती त्रास झाला. दिवसभर तुम्ही थकला असाल काम करून. सकाळी तयार व्हायचे आहे तुम्हाला आणि तुम्ही गादीवर झोपता खाली झोपता. त्यापेक्षा मीच खाली झोपते, तुम्ही गादीवर झोपा. मी अनेकदा तिला समजावून तिने देखील आपला हट्ट सोडला नाही. तेव्हा मी तयार झालो गादीवर झोपायला. ती चादर पसरून बाजूला झोपण्याची तयारी करता करता एकदम म्हणाली, अका, मी तुमचे पाय चेपून देऊ का. तुमचा सगळा थकवा निघून जाईल. मी नको म्हणालो तरी तिने हट्ट सोडला नाही. म्हणाली, मी बाबांचे पाय रोज चेपून देते. आज तुमच्या शब्दात काय बिघडलं. तिचा हा युक्तिवाद मला खोडून काढता आला नाही. ठीक आहे असं बोलून मी लुंगी गुंडाळून गादीवर पडलो. नंदिता माझ्या पायाजवळ बसली आणि हळुवारपणे माझे तळवे दाबू लागली. खरंच मला बरं वाटत होतं. त्यामुळे तिला सांगताच नंदिताचा चेहरा खुलला. ती म्हणाली, तुम्ही झोपा निवांत काका, मी तुमचे पाय चेपून झाल्यावर झोपेन. आणि मीही डोळे मिटून पडलो. मित्रांनो, ह्या स्टोरीचा पुढचा भाग ऐकायचा असेल तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका.